अकबर बिरबल कथा. सर्वात मोठी गोष्ट. बिरबल दरबारात गैरहजर असायचा. याचा फायदा घेऊन काही मंत्र्यांनी महाराज अकबरावर बिरबलाच्या तक्रारीचा भडीमार सुरू केला. महाराज त्यातला एक जण ओरडू लागला, तुम्ही सर्व जबाबदाऱ्या बिरबलावर सोपवता आणि सर्व कामात त्याचा सल्ला पाळला जातो. हे आपल्याला सूचित करते की आपण अयोग्य आहोत. पण तसे होत नाही. आपण बिरबल इतकेच सक्षम आहोत. महाराजांना बिरबल खूप महत्त्वाचा होता. त्यांना त्याच्याबद्दल काहीही नकारात्मक ऐकायचे नव्हते. म्हणून त्यांनी मंत्र्यांची निराशा होऊ नये म्हणून एक योजना आखली. मला तुमच्या प्रत्येकाकडून एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे, तो त्यांना म्हणाला. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही याचे उत्तर देऊ शकत नसाल तर तुम्हा सर्वांना ठार मारण्यात येईल. दरबारी संकोचून महाराजांना म्हणाले, ठीक आहे महाराज, तुमची ही अट आम्हाला मान्य आहे, पण आधी तुम्ही प्रश्न विचारा. राजा म्हणाला, जगातील सर्वात मोठी गोष्ट कोणती? हा प्रश्न ऐकून सर्व मंत्री एकमेकांकडे रोखून पाहू लागले. महाराज त्यांची अवस्था पाहून म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर अचूक असावे हे लक्षात ठेवा. मला कोणतीही विचित्र उत्तरे नको आहेत. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी राजाला काही दिवसांचा अवधी मागितला. राजानेही ते मान्य केले. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर सर्व मंत्री या प्रश्नावर उपाय शोधू लागले. पहिल्याने सांगितले की देव ही जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसऱ्याने सांगितले की भूक ही जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तिसऱ्याने दोन्ही उत्तरे नकारली आणि हवा असा दावा केला की देव काही नाही आणि भूक सहन केली जाऊ शकते. परिणामी राजाच्या चौकशीचे उत्तर यापैकी काहीही नाही. हळूहळू वेळ निघून गेला आणि उशिरामुळे गेलेले दिवस तसेच झाले. तरीही राजाच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने सर्व मंत्र्यांना जीवाची भीती वाटू लागली. दुसरा पर्याय नाही हे लक्षात येताच ते सर्वजण बिरबलाकडे गेले आणि त्यांनी आपली संपूर्ण कहाणी सांगितली. बिरबलाला परिस्थितीची चांगली जाणीव होती. मी तुझा जीव वाचवू शकतो, पण मी सांगतो ते तू करशील, तो म्हणाला. बिरबलाच्या बोलण्याशी सर्वांनी सहमती दर्शवली. बिरबलाने दुसऱ्या दिवशी पालखीची व्यवस्था केली. त्यांनी पालखी उचलण्यासाठी जबाबदारी 2 मंत्र्यावर सोपवली. तिसऱ्याला हुक्का धरायला आणि चौथ्याला चपला उचलण्यास सांगितले आणि स्वतः पालखीत बसले. मग त्या सर्वांचा राजाच्या महालात जाण्यास सांगण्यात आले. जेव्हा सर्वजण बिरबलासह दरबारात आले तेव्हा हे दृश्य पाहून महाराज थक्क झाले. बिरबलाला प्रश्न विचारण्याआधीच बिरबल राजाला उद्देशून म्हणाला, महाराज, गडगडाटी ही ग्रहातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. या सर्वांनी माझी पालखी उभी केली आहे आणि त्यांच्या गडगटामुळे मी ती येथे आणली आहे. हे ऐकून महाराजांना हसू आवरले नाही आणि सर्व मंत्र्यांनी शरमेने मान खाली घातली. कथेची शिकवण. ही कथा आपल्याला शिकवते की आपण दुसऱ्याच्या क्षमतेचा कधीही मत्सर करू नये, तर त्यातून शिकून स्वतःचा विकास करण्याचे ध्येय ठेवावे. पुढील कथा. एक तरी ओवी अनुभवावी. कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जाताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. 15 दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येकजण आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास केला याविषयी सांगू लागले. शेवटी धर्मराजाची पाळी आली. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.